आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत। तर आपल्याला इथे मेथीचे दही पिठले बनवायचे आहेत। तर इथे मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून, 1 वाटी दही आणि 1 वाटी बेसन घेतलेले आहे, बेसन पीठ। तर आपल्याला इथे मेथी चिरून घ्यायची आहे बारीक। इथे आपली मेथीची भाजी कट करून झालेली आहे। इथं मी खलबत्त्यामध्ये भरपूर अशी लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आपल्याला इथे ठेचा बनवायचा आहे। तर आता इथे आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे। इथं आपला ठेचा छान असा जाडसरच वाटून घेतलेला आहे। तर या बाउलमध्ये दही घालते आणि आपल्याला इथे बेसन पीठ थोडं थोडं टाकायचं आहे त्यामध्ये। आणि हे मिश्रण छान असं आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं करायचं। तर इथे सर्व पीठ मी यामध्ये टाकते आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं। तर नमस्कार मंडळी, मी वनिता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि छान हे असं फेटून घ्यायचं। तर इथे आणखीन पाणी लागेल, तर 1 वाटी बी पाणी यामध्ये ओतलं। तर इथे बघा छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि दही आंबट असेल तरी पण चालतं। इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलंय। तर तेल आपल्याला किती पाहिजे त्या प्रमाणात आपण टाकायचं। तर तेल गरम झालेलं आहे। तर इथे मी टाकते मोहरी, थोडेसे जिरे आणि इथे कढीपत्ता घेतलेला। यामध्ये आपण हा ठेचा बनवलेला तो टाकायचा। मस्त आपल्याला झणझणीत दही मेथीचे पिठले बनवायचे आहेत। इथे लसूण मस्त अशी लाल झालेली आहे। तर आपल्याला इथे आता ही मेथीची भाजी थोडी तेलामध्ये परतवून घ्यायची। भाजी इथं परतून झालेली आहे। तर अर्धा चमच मी हळद टाकते आणि आता आपल्याला हे मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची।
तर इथे मी पाणी घालते अर्धा ग्लास. आणखीन थोडं मी पाणी टाकते आणि 5 मिनटं छान हे शिजून घ्यायचं. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही पाहिजे पिठलं, तर मध्यम पाहिजे आपल्याला. मीठ घातलं चवीपुरतं आणि 5 मिनटं छान हे शिजून घ्यायचं. तर बघा किती मस्त दिसतंय. इथं मी झाकण ठेवते आणि छान शिजून घ्यायचं. इथे मी भाकरी पण बनवून घेते. पिठलं आहे म्हटल्यानंतर भाकरी तर पाहिजे. तर पीठ मळून घेतलेलं आहे मी. हे तांदळाचं पीठ आहे. तर आता भाकरी थापून घेते. झाकण काढून बघते तर बघा इथे आपलं पिठलं छान असं तयार झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि हे पटकन शिजतं. इथं मी तवा ठेवलेला आहे. तर तवासुद्धा गरम झालेला आहे. तर आता यामध्ये भाकरी टाकते. इथं आपली पिठलं आणि भाकरी छान अशी तयार झालेली आहे. सोबत कांदा आणि इथे मी चटणी बनवली. इथे मी लसणाची चटणी बनवलेली आहे आणि सुक्या मिरच्या. तर यामध्ये थोडंसं मी लिंबाचा रस टाकते. मस्त असा गावच्या चवीचा दही मेथी पिठलं आपलं तयार आहे. सोबत भाकरी, कांदा आणि चटणी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.